तेव्हा काँग्रेसमधल्या 2 गटांमध्ये ही बाचाबाची झाली। या कार्यकर्त्यांचं नेमकं काय म्हणणं होतं जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवारे। तिकिटाच्या वेळेला एखाद्या व्यक्तीकडून पैसे घेऊन सरळ सरळ हे तिकीट वाटपाचा कार्यक्रम केला गेलाय। मूल त्यांचा माझ्या वॉर्डामध्ये, मी ज्या वॉर्डामध्ये आहे, वॉर्ड क्रमांक 18, मी तिकडची स्थानिक आहे। पक्षाचा स्थानिक कोणीही तिकडे पक्ष मोठा केलेला नाहीये। काही जणांना तर आपलं बीएमसी वॉर्ड कुठे माहित नाही, अशा जणांना दिले ते प्रचार कसं करणार, काय करणार। आणि बाहेरून सगळे उमेदवार लागले गेलेले आहेत, स्थानिक कोणालाही दिलेली नाहीये तिकडे। ते कसे दिले, काय दिले, किती व्यवहार झाला, सगळं आमच्याकडे माहिती आहे। अक्षरशः आमच्याकडे जे मी 18 नंबरमध्ये राहतोय, दिलीप पंडित ज्याला उमेदवारी दिली, त्यांचा मुलगा त्यांच्या मुलीशी रक्षाबंधन भाऊबीज करतो म्हणून तिकीट दिले आणि 27 लाखाचा व्यवहार झाले। 12 नंबर वॉर्डमध्ये मी कॅन्डिडेट होतो आणि 20,000 आपले मराठी वोटर आहेत, 3,800 उत्तर भारतीय आहेत आणि तिथे उत्तर भारतीयाला तिकीट दिलेली आहे। आणि त्याच्याबरोबर आता एकही कार्यकर्ता नाही आहे, सगळे कार्यकर्ते काँग्रेसचे कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत। आणि ह्याची वोटिंग लिस्ट हे बघ, पूर्ण ह्याची आहे लिस्ट आपल्याकडे आहे।